काव्य सकाळी उशिरा उठली, मग शॉवर घेऊन किचन मध्ये गेली. तिथे तिची वहिनी अलका सगळ्यांसाठी नाश्ता तयार करत होती. काव्य तिला जाऊन म्हणते, वहिनी माझ्यासाठी 1 कप कॉफी बनव ना. आणि आज ब्रेकफास्टला काय बनवलंय? मेथीचे पराठे आणि बुंदी रायता. काय? मेथीचे पराठे? ओ नो वहिनी, मी तुला ऍक्च्युली सांगायचीच विसरले. दादाला ना पनीर सँडविच खूप आवडतं आणि ते पण ब्लॅक पेपर स्प्रिंकल केलेलं. संडेला जनरली त्याला तेच खायला आवडतं, त्यामुळे त्याच्यासाठी तू तेच बनव. बरं ठीक आहे दीदी, मी त्यांच्यासाठी सँडविच बनवते. अलका खूपच सुंदर, सुशील आणि संस्कारी मुलगी होती आणि तिच्या याच क्वालिटीज तिच्या नवऱ्याला खूप आवडल्या आणि म्हणूनच सगळ्यांच्या संमतीने त्याने तिच्याशी लग्न करून तिला घरी घेऊन आला. पण काव्याला अलकाबद्दल नेहमीच चिड असायची. ती आपल्या वहिनीला खाली दाखवण्यासाठी नेहमी प्रयत्न करायची. काव्याच्या सांगण्यावरून अलका सगळ्यांसाठी नाश्ता घेऊन येते, ज्याच्यामध्ये तिने प्रांजलसाठी पनीर सँडविच ते ती त्याला देते. अरे वा, पनीर सँडविच. थँक्यू अलका, माझी खूप दिवसांपासूनची इच्छा होती हे खाण्याची. प्रांजल जसं ते सँडविच खायला लागतो त्याला जोर जोरात शिंका यायला सुरुवात होते. हे बघून अलकाची सासू जानकी खूप चिडते. अरे काय झालं बाळा तुला? सुनबाई, तू ह्याच्यात ती ब्लॅक पेपर तर नाही टाकलीस? हो हो आई, मी टाकलीये. अगं तुझं डोकं फिरलंय का? तुला माहित नाही का माझ्या लेकाला ही काळी मिरी चालत नाही म्हणून? आता माझं तोंड काय बघत उभी आहेस? जा लवकर डॉक्टरांना फोन कर. काही वेळातच डॉक्टर घरी येतात आणि त्याला औषध देऊन निघून जातात. काय ग, काय गरज होती काळी मिरी टाकण्याची? तुझ्यामुळे माझ्या मुलाची शिंकून शिंकून काय हालत झालीये बघ. पण आई, मला तर काव्या दीदीनी सांगितलं होतं टाकायला. हे भगवान, बघ तर कशी खोटं बोलतीये ही. तुला काही वाटत नाही वहिनी तुझ्यावरचे आरोप माझ्यावर ढकलायला? मी माझ्या एकुलत्या एक भावाबरोबर अशी का बरं वागीन वहिनी? यानंतर अशी चूक पुन्हा परत करू नकोस, नाहीतर माझ्यासारखं वाईट कोणी नसेल, समजलं? अलका बिचारी गप्प राहते आणि चुपचाप सगळं सहन करते. असाच काही काळ जातो. घमंडी नणंद आपल्या वहिनीला खाली दाखवण्याची कुठलीही संधी सोडत नसायची. असंच एक दिवस काव्य कॉलेजमधून घरी येते. वहिनी, जरा माझ्यासाठी 1 कप चहा घेऊन ये, माझं डोकं खूप दुखतंय. थोड्या वेळातच अलका आपल्या नंदेसाठी चहा घेऊन येते आणि मग ती घरातली बाकी कामं करायला लागते. पण तेव्हाच अचानक काव्या चिडते आणि म्हणते, आई आई, हे बघ तर तुझ्या लाडक्या सुनीनी काय केलंय ते. काय झालं ग पोरी, एवढी चिडलीयस कशासाठी? चहा चांगला नाही झाला का? चहा पिण्यालायक असेल तर पिन ना. हे बघ, वहिनीनी पालीचं मेलेलं पिल्लू टाकलंय त्याच्यात, म्हणजे हा चहा पिऊन मी लगेच मरीन. काय? अगं पोरी, तू ठीक तर आहेस ना? तू हा चहा प्यायली तर नाहीस ना? पण हे कसं शक्य? मी तर स्वतःच कप धुतला होता आणि चहा पण गाळून दिला होता. देव जाणे हिच्या मनात तरी काय आहे ते. आधी काय तर माझ्या पोराला ती काळी मिरी खाऊ घातली आणि आता माझ्या लेकीच्या चहात मेलेली पाल टाकलीये. काय ग, तुला मारायचंय का आम्हाला सगळ्यांना? वहिनी, मी तुझी एकुलती एक नणंद आहे आणि तू माझ्याशी अशी वागतीयस. छी, मला तर तुला वहिनी म्हणायला पण लाज वाटती आता. तुला जर मी आवडत नसेल तर तसं स्पष्ट सांग, पण हे असं वागू नकोस माझ्याशी. रडू नकोस पोरी, तू आता चल माझ्या बरोबर आणि खोलीत आराम कर. दोघी मायलेकी तिथून निघून जातात. बिचारी अलका तिथे बसून खूप रडते आणि मनातल्या मनात विचार करते, देव जाणे या नंदेला माझा नेमका काय त्रास आहे. दरवेळी ती मला प्रत्येकाच्या नजरेत अशीच पाडत असते, पण मी तिच्याशी कधीच अशी वाईट वागत नाही. पण कदाचित माझ्यातच काही कमी आहे. स्वतःलाच असं कोसत राहून अलका आपल्या कामाला लागते. पण दिवसेंदिवस काव्याच्या हरकती वाढतच चालल्या होत्या. आता हे इतकं वाढलं होतं की प्रत्येक छोट्या गोष्टीवरून जानकी आणि प्रांजल अलकाला सतत बोलत राहायचे आणि हे बघून काव्या खूप खुश व्हायची. पण एवढ्यानेही तिचं मन भरलं नाही. ती अजून एक हरकत करते. काही झालं तरी मला हिला घराबाहेर काढलंच पाहिजे. घमंडी नणंद आपल्या या खराब डोक्यातून अजून एक शक्कल लढवते. संधी मिळताच ती आपल्या वहिनीच्या खोलीत जाते आणि तिचा फोटो चोरते. आता खरी मजा येईल. आता बघच वहिनी, यावेळी तुला असा धडा शिकवीन की सगळेजण तुला धक्का मारून या घराच्या बाहेर काढतील. काव्य फोटो घेऊन तिथून निघून जाते. एक दिवस सगळेजण मिळून जेव्हा हॉलमध्ये जेवायला बसले होते तेव्हा रीती, नीती, प्रीती, कुठे आहात? चला खाऊन घ्या. आत्ता आलो आई. वंदनाने हाक मारल्यानंतर तिच्या 3ही मुली रीती, नीती आणि प्रीती आपल्या घराकडे जातात. रीती नेहमी मध्ये चालायची आणि तिच्या दोन्ही बाजूला तिचा खांदा पकडून नीती आणि प्रीती चालायच्या. नीती आणि प्रीती बघू शकत नव्हत्या. रीती बघू शकत होती पण ती अपंग होती. रीती कुबड्यांच्या आधाराने चालायची आणि नीती आणि प्रीती रीतीच्या आधाराने. किती वेळा सांगितलंय जास्त लांब जाऊ नका म्हणून.
रीती दीदी होती ना आमच्या बरोबर. अगं किती दिवस अशा तुम्ही एकत्र राहणार आहात. लग्नानंतर तुम्हाला तुमच्या घरी जावं लागेल. मग काय कराल? मग आम्ही लग्नच नाही करणार. रीती दीदीचा खांदा पकडून आम्ही नेहमी असेच चालत राहू. वंदनाला कोणी मुलगा नव्हता. फक्त 3च मुली होत्या आणि त्याही अशा अपंग. वंदनाला या गोष्टीचं खूप दुःख होतं. वंदनाचा नवरा एक छोटा शेतकरी होता. शेतीचं काम करूनच तो आपलं घर चालवायचा. रीती, कुठे आहेस? आई, मी पोळ्या करतीये. अगं सगळा दिवस तूच काम करत असतेस. तुझ्या दोन्ही बहिणींना पण शिकव. आई, मी आहे ना. आणि तसंही त्या दोघी कशा काम करतील? तू जेव्हा तुझ्या सासरी जाशील मग यांनाही सासरी जावं लागेल ना. मग कसं काम करतील? आंधळी लोकही आपल्या हिशोबाने काम करतात ना. आपण काही श्रीमंत घरातले नाही आहोत की आपल्याकडे नोकर चाकर कामाला असतील. पण आई, अगं त्या कशा करतील? तू पण जरा विचार कर ना. तुला जर दिसलंच नाही तर कसं ओळखता येईल कुठली साखर आहे, कुठलं मीठ आहे? कसं कळेल की हे गाजर आहे आणि हा मुळा? आई, मी तर म्हणते तू माझं लग्नच करू नकोस. मी पैसे कमवीन आणि नेहमी सगळ्यांची काळजी घेईन. रीतीचं बोलणं ऐकून वंदनाच्या डोळ्यात पाणी येतं. ही गोष्ट नीती आणि प्रीतीनेही ऐकली आणि त्या दोघेही रडू लागतात. मग त्याच संध्याकाळी आई, बाबा, मी विचार केलाय. आम्ही तिघी बहिणी एकतर लग्नच करणार नाही किंवा मग आम्ही अशा घरी लग्न करू जिथे 3 भाऊ असतील. बाकी आम्हाला काहीच नकोय. ना श्रीमंत घर, ना सुंदर मुलं. फक्त आम्हाला वेगळं करू नका बाबा. कारण यांच्याशिवाय माझं आणि माझ्याशिवाय यांचं जीवनच नाहीये. रीतीचं ते बोलणं श्याम आणि वंदनाला खूप लागलं. अगं ऐकतीयस का? एक आनंदाची बातमी आहे. काय झालं? लवकर सांगा. ते किशनपूर आहे ना, तिथे किशोरीलालजींचं कुटुंब राहतं. त्यांची 3 मुलं आहेत आणि तिघही बिनलग्नाचे आहेत. त्यांना आपल्या मुलांचं लग्न करायचंय. यापेक्षा चांगली संधी काय ती? जर या 3 पोरांशी आपल्या पोरींचं लग्न झालं तर त्या नेहमी एकत्र राहतील. पण ते आपल्याशी नातं जोडतील का? ते तर अगं तेच तर सांगायला आलोय तुला. आता हा देवाचा चमत्कारच समज. त्या 3 भावांना पण जरा कमी दिसतं. त्यामुळं कदाचित ते मान्य करतील. अच्छा, मग तर तुम्ही लवकर विचारून घ्या. दुसऱ्याच दिवशी श्याम किशोरीलालच्या घरी गेला आणि त्यांना आपल्या मुलींबद्दल सांगितलं. किशोरीलालनेही लग्नासाठी होकार दिला आणि मग लग्नाची तयारी सुरू केली. तिघी बहिणीही खूप खुश होत्या. मग लग्नाचा दिवसही उजाडला आणि सप्तपदीच्या आधी. 1 मिनिट थांबा गुरुजी, एवढी घाई तरी काय आहे? हा तर श्यामजी, जरा हुंड्या बिंड्याचं तर सांगा मला. पण हुंड्याचं तर काही बोलणंच झालं नव्हतं किशोरीलालजी. आणि जेवढं माझ्याकडून होतंय तेवढं तर मी करतोच आहे. अरे मग आम्ही थोडंच आमच्यासाठी मागतोय. तुम्ही 3 पोरी देताय. उद्या उठून पोरं फिरायला गेली कुठे तर काय रिक्षात आणि बसचे धक्के खात जातील का? तुम्ही असं करा, एक अशी कार द्या ज्याच्यात 7 लोक मावतील. बस, बाकी आम्हाला काही नको. पण असली कार तर खूप महाग असेल. मी गरीब, कुठून आणू एवढे पैसे? तुम्हीच सांगा. अरे पण मी आता कुठं मागतोय. आम्ही तुझ्या 3 पोरींना लग्न करून घेऊन जातो. ठीक आहे? मग 1 महिन्याने तू कार घेऊन ये. आणि नाही घेऊन आलास तर तू तुझ्या 3 पोरींना घेऊन जा. ही काय पद्धत झाली किशोरीलाल? तुझ्या पोरांचं लग्न करायला आलायस का सौदा करायला आलायस? सरपंचजी, तुम्ही गप्प बसा. एवढ्यात जर जीव असेल ना या आंधळ्या आणि लंगड्या पोरीवर तर तुम्हीच घेऊन जा ना त्यांना आपल्या घरी सून म्हणून. नेलं पण असतं. पण माझा एकच मुलगा आहे. पण 3 असले असते ना तर तुझ्या समोर यांना इथून लग्न करून घेऊन गेलो असतो आणि तुला चपलेने मारून या गावातून बाहेर काढलं असतं. चपलेने मारून. हो, मग आम्ही निघून जातो. शोधत बसा असं घर या लंगड्या आणि आंधळ्या पोरींसाठी. मी पण बघतोच बिना हुंड्याचं कोण यांच्याशी लग्न करता येते. विमल, इकडे ये. श्याम, मला सांग, तू तुझ्या कुठल्या पोरीचं लग्न माझ्या पोराशी लावून देऊ शकतो? सांग. सरपंच साहेब, तुमच्या या प्रस्तावाबद्दल खूप धन्यवाद. पण आम्ही तिघी वेगळं नाही राहू शकत. माझ्या बहिणी माझ्याच आधारावर आहेत. त्यामुळे आम्ही तिघी एकाच घरात जाऊ. नाहीतर लग्न तर होणार पोरी आणि या लालची किशोरीलाल समोरच होणार. श्याम, माझा एकच पोरगा आहे आणि तुला जरा विचित्र वाटेल पण आता काही पर्याय नाहीये. मी माझा शब्द दिलाय. मी तुझ्या 3 पोरींचा हात माझ्या विमलसाठी मागतो. सांग, तुला मान्य आहे? सरपंचाचं बोलणं ऐकून तिथे प्रत्येक जण हैराण होतं. तेव्हाच नीती आणि प्रीती रीतीच्या खांद्यावर हात ठेवून
सरपंचांना नमस्कार करतात आणि मग त्याच मांडवात या तिघी बहिणींचं विमल बरोबर लग्न होतं आणि मग तिघी बहिणींनी अग्नीला साक्ष मानून एकाच मुलाला आपला पती मानला आणि तो मुलगा बनला 3 बहिणींचा एक पती. मग किशोरीलाल आपल्या 3 मुलांबरोबर रिकाम्या हाताने बेइज्जत होऊन तिथून निघून गेला. बेस्ट बडीज. हॅलो मित्रांनो, हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट नक्की करा. आणि हो, शेअर करायला पण विसरू नका. अजून असेच मजेदार व्हिडिओ पाहण्यासाठी खाली दिलेल्या घंटीला दाबा. बघत रहा बेस्ट बडीज.